स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत। महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आपण जिल्ह्यानुसार माहिती बघणार आहोत, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे पुढील 5 दिवस हवामान असेल ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपण 30, 31, 1, 2 आणि 3 फेब्रुवारीचा हवामान अंदाज असेल, ज्या अंतर्गत हवामान आपण जर बघितलं तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये तुम्हाला पुढील 5 दिवस हवामान संपूर्ण कोरडे असेल आणि कोणत्याही या ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे। पण धुळे, त्याचबरोबर जळगाव आणि नाशिक या 3 जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला 2 आणि 3 तारखेला थोड्या प्रमाणात तुम्हाला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। फक्त तुम्हाला 2 आणि 3 फेब्रुवारीलाच पाहायला मिळेल। इतर जे आपण 30, 31 या आणि 1 तारखेला जर पावसाचा अंदाज बघितला या 2-3 जिल्ह्यामध्ये, तर पाऊस संपूर्ण कोरडा असेल। फक्त तुम्हाला 2-3 तारखेला थोड्या प्रमाणात तुम्हाला विजा कडकतील, ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। या गोष्टी होणार आहे। पावसाची शक्यता थोडी कमीच असणार आहे। तर त्यानंतर बघितलं आपण नंदुरबार जिल्हा असेल, यामध्ये त्याचबरोबर नाशिकमध्ये थोड्या प्रमाणात तुम्हाला 2-3 तारखेला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। नाशिकचा डोंगराळ भाग असेल, अहिलानगर, पुणेचा डोंगराळ भाग, कोल्हापूरचा डोंगराळ भाग, सातारांचा डोंगराळ भाग, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशिम हे संपूर्ण जे जिल्हे असेल ते संपूर्ण जिल्हे कोरडे असणार आहे। कोणत्याही ठिकाणी तुम्हाला पावसा संबंधीचा अपडेट नसणार आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवस जे आहे हवामान कोरडे असेल। फक्त 2 आणि 3 फेब्रुवारीला मात्र धुळे असेल, जळगाव असेल आणि नाशिक असेल, या 3च जिल्ह्यामध्ये तुम्हाला फक्त जे आहे थोड्या प्रमाणात ढगाळ वातावरण आणि विजेचे कडकडाट बघायला भेटेल। पावसाची शक्यता सुद्धा फार कमी असणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर पुढील 5 दिवस संपूर्ण हवामान हा कोरडा असणार आहे। कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही। तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।